सिल्लोड आमसर येथे सद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदायाचे महारक्तदान महायज्ञ। आमसरी शिबिरात 151 दात्यांचे रक्तदान। महिलांचा मोठा समावेश। 15 महिलांनीही रक्तदान केले व विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। लायन्स ब्लड बँक वतीने रक्त संकलन केले। या शिबिरासाठी आमसरी, शिवना, खोपटा, मादनी, जळकी बाजार, वाघेरा, नाटवी, वडाळी, टाकावस्ती, शिवनावाडी येथील रक्त हितचिंतक यांचा समावेश होता। रक्तदान शिबिराचे कॅम्प सिल्लोड तालुक्यातील विविध ठिकाणी रक्तदान कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवार दिनांक 6 जानेवारी पिंपळगाव घाट, बुधवार 8 जानेवारी निल्लोड, शुक्रवार दिनांक 10 जानेवारी आमाठाणा, शनिवार दिनांक 11 जानेवारी भराडी, दिनांक 13 जानेवारी सोमवार तळणी, गुरुवार दिनांक शनिवार 18 सिल्लोड, रविवार दिनांक 19 उड्डणगाव या ठिकाणी भक्त मंडळी यांनी रक्तदान शिबिरात भाग घेऊन सहभागी व्हावे। जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा। प्रतिनिधी राजू दांडगे। थॅलेसेमिया, हिमोफिलिया सारखे आजार अशा अनेक कारणासाठी रोज रक्ताची प्रचंड गरज लागते। मानवाने सर्व क्षेत्रात प्रगती केली। रक्ताचा कारखाना, रक्ताचा मशीन कोणी बनवलं नाही, बनवू शकत नाही। जे बनवलं ते म्हणजे परमेश्वर, ते म्हणजे मानवी देव। म्हणून एका माणसाने दुसऱ्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान करायला पाहिजे। ज्यांचं वय 18 ते 55 आहे, वजन 50 किलोपेक्षा जास्त आहे, ज्याला कुठलाही त्रास, आजार, ऑपरेशन नाही, बीपी, शुगर नाही, थायरॉइड नाही, हृदयाचा, मेंदूचा, किडनीचा काही आजार नाही, अशा निरोगी माणसाच्या शरीरात 5.5 ते 6 लिटर रक्त असतं। पैकी अर्धा लिटर रक्त यकृत आणि पांढरीमध्ये रिजड असतं। आपण जितकं 350 ml रक्तदान करतो तितकं रक्त 24 तासात भरून येतं। आपल्या रक्तावर एड्स, मलेरिया, कावीळ, गुप्तरोग सर्व तपासण्या मोफत होतात। 1980 सालापर्यंत आपल्या देशामध्ये माऊली एका माणसाचं रक्त काढायचं आणि दुसऱ्या माणसाला लावायचं। काचेची बाटली नळी 30 रुपये।